गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याची सुंदरता कशामध्ये असते बरं? मनुष्य सर्वश्रेष्ठ कधी बनतो बरं? खरी मनुष्याची सुंदरता आहे ना, ती बोलण्यामध्ये असायला हवी, आपल्या वागण्यामध्ये असायला हवी, आपल्या विचारांमध्ये असायला हवी। पण लोक मात्र दिसण्यात आणि कपड्यातच पाहत असतात। बघा, तुम्ही कधीही बघा, जेव्हा आपण नवीन एखाद्या मनुष्याला भेटतो ना, तेव्हा तो आपल्याला आपल्या कपड्यांवरून, आपल्या मतावरून तो आपल्याला ओळखू लागतो। पण खरी सुंदरता आहे ना, समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपलं बोलणं एवढं प्रेमळ असावं ना की समोरच्याचं लगेच मन जिंकावं। आपल्या वागण्यामध्ये, या विचारांमध्ये ही सुंदरता असली ना की मनुष्याचं जीवनसुद्धा सुंदर होऊन जातं। म्हणजेच मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जेव्हा चार खोटे बोलणारे, तुमची टिंगल करणारे एकत्र असतात ना, तिथे तुम्ही कितीही खरं बोललात, कितीही चांगलं तुम्ही वागलात, तरी तुमचे तिथं हारच होणार आहे। त्यामुळं तुझंच खरं आहे बाबा असं म्हणून तिथून बाजूला व्हा, कारण ते बाजूला होणं आहे ना, तेच तुमच्या हिताचं आहे, तेच तुमच्या फायद्याचं आहे। म्हणजेच बिनकामाचा तुमचा मनस्ताप आहे ना, नक्कीच कमी होणार आहे। पण मनुष्य तसा करतो का बरं? उलट अशा ठिकाणी जर आपली कोणी टिंगळ करत असेल, चार माणसामध्ये आपल्याला कोणी बोलत असेल, तर त्याच्या तोंडाला तोंड लावण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे तो वाद आहे ना, तो जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न करतो। मग तो मनस्ताप कुणाला होतो बरं? आपल्यालाच होतो ना। आणि या मनस्तापामुळं मनुष्याच्या जीवनाची हानीच होते ना। म्हणून आपल्या जीवनातील हा मनस्ताप आहे ना, कमी करायचा असेल तर या मूर्ख लोकांच्या मागे लागून आपलं भलं होणार आहे का? नाही ना। आज निरूपणामध्ये आपण तेच पाहणार आहोत की ही मूर्ख लोकांची 10 लक्षणं आहेत ना, ती कोणती आहेत ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अलीकडच्या काळामध्ये आहे या मूर्ख लोकांची काही कमी नाही, आणि या मूर्ख लोकांमुळं समाज बिघडत चाललेला आहे। म्हणजे संस्कार बिघडत चाललेले आहेत। तर या मूर्ख लोकांमध्ये असे कोणते गुण असतात, त्या गुणांमुळं ते मूर्ख म्हणून ओळखले जातात? समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जर यामधील एक जरी गुण तुमच्यामध्ये असेल, एक गुण जरी आपल्यामध्ये असेल, तर लवकरात लवकर हा गुण कमी करण्याचा प्रयत्न करा। नाहीतर तुमची ही गणना मूर्खामध्ये व्हायला वेळ लागणार नाही, तुमची ही गणना मूर्खामध्ये व्हायला उशीर लागणार नाही। आपल्या चुका आहेत ना, त्या आपण काढून सुधारणं इतकं शहाणपण कशातच नाही ना। आपल्याला समजदार शहाणं व्हायचं आहे आणि मूर्ख नाही। या मूर्ख लोकांचं कसं असतं ना, आपण स्वतः मूर्ख व्हायचं आणि आपल्यासोबत जे लोक असतात ना, त्यांना देखील मूर्ख बनवायचं। त्यामुळं ना आपण मूर्ख व्हायचं, ना मूर्ख लोकांच्या संगतीत राहायचं। म्हणजे माणसानं नेहमी आपल्या स्वतःतील चुका काढून त्या सुधारण्याच्या प्रयत्नामध्ये राहिलं पाहिजे। पण मनुष्य तसा करतो का बरं? जर स्वतः चुकत असेल ना, तर दुसऱ्यालाही तो चुकीचं ठरवत असतो। म्हणजे स्वतःच्या चुकाकडून जो त्या चुका सुधारतो, त्याच्या आयुष्यामध्ये तो कधीच मागे राहत नाही। यश आहे ना, त्याच्यापासून दूर पळत नाही। समर्थांनी सांगितलेच आहे ना, जीवनामध्ये आपण किती काबाड कष्ट करतो,
जरी आपल्या जीवनामध्ये जरी दुःख जरी आलं ना, तरी आपण भगवंताच्या या नामामध्ये जर लीन असू तर आपलं दुःख आहे ना कुठे पळून जातं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. पण आपण फक्त आपले दुःखाचे दिवस असले तरच आपण नामस्मरण घेतो. मग देव आपल्याला वेळोवेळी क्षमा करेल का बरं? देव आपल्याला वेळोवेळी मदत करेल का बरं? मग परत आपण भगवंताला लगेच दोष द्यायला तयार होतो की मी तुझी सेवा करूनसुद्धा नामस्मरण करूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का बरं? मग तुझ्या जीवनामध्ये सुख होतं तेव्हा तू भगवंताला विसरून गेलास. दुःख आल्यानंतर तुला भगवंत आठवतो. मग हे निरंतर टिकेल का बरं ते सुख? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनात हा एक जरी गुण तुमच्यात असेल ना तर लवकरात लवकर तो नष्ट करून स्वतःला समजदार आणि शहाणं बनवायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे मूर्ख लोक असतात ते स्वतःला कधीच बदलत नाहीत. या लोकांचं कसं असतं ना, स्वतःमध्ये बदल करायचा नाही आणि स्वतःच्या वागण्यामध्ये बदल करायचा नाही. म्हणजे कोणतं चांगलं काम करायचं नाही आणि कोणाशीही चांगलं वागायचं नाही आणि समोरच्याकडून मात्र चांगल्या वागणुकीची अपेक्षा करायची. म्हणजे हे चांगलं काम करायचं नाही आणि यश मिळण्याची अपेक्षा करायची. कष्ट मेहनत अजिबात करायची नाही आणि वेळेचा उपयोग करून घ्यायचा नाही. भविष्यात सर्व काही मिळण्याची अपेक्षा ठेवतात आणि ते म्हणतात ना, आपण जे पेरलं ना तेच उगवणार आहे. आपण जर कष्ट मेहनत करत राहिलो तर आपल्याला यशसुद्धा मिळेल, नाहीतर ते कसं मिळेल बरं? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तसाच तो व्यक्ती आपल्याशी वागत असतो. मूर्ख लोक सतत दुसऱ्याला त्रास होईल असंच वागत असतात आणि समोरच्या व्यक्तीकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करत असतात. असं होणार नाही. आपण जसे वागू तसंच आपल्याला समोरून वागणूक मिळणार आहे. या लोकांना आहे ना, कितीही समजावून सांगितलं की ते चुकत आहेत तरी ते चूक आपली मान्य करत नाही. चूक कधीही ते सुधारणार नाही. आपल्या स्वभावामध्ये कधी ते बदल करत नाही किंवा स्वतःला बदलतसुद्धा नाही. त्यामुळं या लोकांना मूर्ख म्हणून ओळखलं जातं. त्या उलट शहाणे समजूतदार लोक असतात ना, समोरच्या व्यक्तीशी कधीही वायफळ वागत नाहीत. त्या लोकांना स्वतःच्या चुका मान्य करण्याची सवय असते आणि त्या चुका सुधारण्याची देखील सवय असते. हे शहाणे लोक असतात ना, स्वतःमध्ये बदलसुद्धा करतात. आपल्या ज्यामध्ये फायदा आहे ना त्याच ते गोष्टी करतात. ते चांगल्या मार्गावर चालतात. दुसऱ्यांना कधी त्रास देत नाही. म्हणून आपण ठरवावं, आपण शहाणं बनावं की मूर्ख बनावं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, स्वतःला शहाणं बनवून घेणं. मी फक्त शहाणा, बाकीचे सगळे मूर्ख असं समजा. म्हणजे मूर्ख लोकांचा असतो ना, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. ही म्हण आहे ना, ती सर्वांनाच माहीत असेल. तर ही म्हण मूर्ख लोकांसाठी बनलेली आहे. स्वतःला शहाणं म्हणून घ्यायचं आणि स्वतःच खड्ड्यात पडायचं. फक्त स्वतःविषयी चांगलं चांगलं बोलायचं. स्वतःला जसं वाटतं ना तसं वागायचं. चांगलं काही वाईट काही समजून घ्यायचं नाही. समोरच्या व्यक्तीचा विचार करायचा नाही किंवा आपल्या अपयशाचं कारण समजून घ्यायचं नाही. आपलं वागणं सुरूच ठेवायचं. पण याच गुणांमुळं मूर्ख लोक अपयशी होत असतात. त्यांना बघा, वर त्यांना वाटतसुद्धा असेल की माझ्याकडे पैसा येतो, पैसा पण तो टिकणार आहे का बरं? कधीच नाही. मूर्ख लोकांना आहे ना, स्वतःच्या मोठमोठ्या गोष्टी लोकांना सांगण्याची सवय असते. त्यांना असं वाटतं असतं की आपली स्तुती आपण करावी तर सर्वच लोक आपली स्तुती करतात. पण तसं असतं का बरं? आपल्या कर्तृत्वावरून आहे ना, आपल्या कामावरून आपली स्तुती होत असते. मूर्ख लोक कधीही उत्तम कर्तृत्व दाखवत नाहीत आणि समोरच्या लोकांकडून स्तुतीची अपेक्षा करतात. त्यांना स्वतःला शहाणं म्हणून घेण्याची सवय असते. पण या त्यांच्या सवयीमुळं लोक त्यांना शहाणे म्हणत नाहीत.
उलट त्यांच्यापासून दूर निघून जातात. कारण अशा बडाया मारणाऱ्या लोकांच्या संगतीत कोणीही राहत नाही. आणि जरी कोणी राहिलं ना तरी ते वरवर बोलत असतात. आणि हुशार लोक असतात ना ते नेहमी आपलं काम करत राहतात, यश मिळवतात आणि ते स्वतः गुणगान कधी गात बसत नाही. हुशार लोकांच्या सवयीमुळं लोक त्यांना चांगले म्हणत असतात. तर आपल्या आयुष्यामध्ये आपण जर पुढं जायचं असेल तर स्वतःचा मोठेपणा सांगण्यात वेळ कधी वाया घालवू नका. स्वतःला चांगलं म्हणण्यामध्ये वेळ तुम्ही अजिबात वाया घालवू नका. आपलं काम करत राहायचं, समोरच्या व्यक्तीशी आपलं चांगलं वागणं ठेवायचं. मग भले आपल्या मागे कोणी काहीही बोलत राहो, मला सगळं येतं. मूर्ख लोकांना असं वाटतं या जगातील कोणतीच गोष्ट नाही की जी मला करता येत नाही, मी सगळं काही करू शकतो. खरं तर असं काही असतं का बरं? नाही ना. पण उगाचच ओव्हर कॉन्फिडन्स बाळगायचा आणि नुसतं मोठं बोलायचं, मोठं करायचं, पण तर काहीच नाही. तुमच्या आयुष्यामध्ये अशी लोक असतील ना जे तुम्हाला म्हणतसुद्धा असतील की मला सगळं माहीत आहे. अशा लोकांना असं वाटतं ना की मी फक्त शहाणा आहे, समोरचा मला जो सांगतोय तो खुळा. अशी लोक आहेत ना, तो सतत दुसऱ्याची वाद घालत असतात. तुला काही येत नाही, मला सगळं येतं. पण त्यांच्या या सवयीमुळं त्या आयुष्यामध्ये अपयशी मूर्ख ठरत असतात ना, हे त्यांना कळतच नाही. कारण त्यांची मानसिकता पूर्णपणे खराब झालेली असते. अशा लोकांना आहे ना ज्ञान संपादन करायला किंवा समोरचा व्यक्ती काय सांगत आहे ना ते ऐकून घ्यायला आवडत नाही. अशा लोकांना स्वतःला डेव्हलप करणं किंवा विकसित करणं पसंतच नसतं. यांना जर एखादा ज्ञानाचा प्रश्न विचारला ना तर त्यांचं उत्तर येत नसतं. उगीचच काहीतरी बडाया मारून मोकळे होणार. तर असं नसतं. ज्ञान संपादन करण्याची सवय प्रत्येकाला असायला हवी. आयुष्यामध्ये यशस्वी असणारे लोकसुद्धा आहेत ना, दररोज काहीतरी अनुभव घेत असतात, ज्ञान संपादन करत असतात. त्यामुळं त्यांच्या रोज प्रगतीसुद्धा होत असते. आणि हुशार लोकांची ही सवय असते ना की दररोज आपल्यामध्ये काही ना काही शिकायला मिळालं पाहिजे. त्यामुळं ती लोक हुशारसुद्धा असतात आणि यशस्वी देखील होतात ना. त्यामुळं आपल्याला आयुष्यात जर काही मिळवायचं असेल तर मला सगळं येतं, मी अतिशय शहाणा आहे, असं अजिबात समजू नका. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दररोज नवनवीन गोष्टी शिका, चांगल्या लोकांचे सल्ले घ्यायला शिका. समोरचा व्यक्ती आपल्याला काही सांगत असेल ना तर ते ऐकून घ्यायला शिका. यामध्ये आपलाच फायदा असतो ना. आता आपण चौथं लक्षण पाहूया. मूर्ख लोकांना कष्ट मेहनत करायला अजिबात आवडत नाही. त्यांना असं वाटत असतं की आपल्याला जे काही मिळतं ना ते नशिबाने मिळत असतं. अशी लोक कष्ट करत नाहीत, फक्त मोठे बोलतात. पण खरं तर हे आहे ना की कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय काही मिळत असतं का बरं? काहीच नाही ना. म्हणून मूर्ख लोक फक्त मोठमोठी स्वप्न बघत असतात, पण त्या स्वप्नांसाठी कधीही धडपड करत नाही. मग स्वतःच्या नशिबाला दोष द्यायला तर कमी पडत नाही की माझ्याकडे संधीच नाही, माझ्याकडे कामच नाही, माझे नशीबच चांगलं नाही, नाहीतर मी देखील खूप श्रीमंत झालो असतो. म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी जर म्हणाला की पाऊस आल्याबरोबर माझ्या शेतामध्ये पीक उगवून येईल आणि मला भरपूर धान्य मिळेल, तर ते मिळेल का बरं? नाही ना. म्हणजे पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्याला पहिल्यांदा पेरणी करावी लागेल आणि मगच त्याला भरपूर असं धान्य मिळेल. म्हणून कष्ट मेहनत करण्यापासून कधीही स्वतःचा बचाव करू नका. जी लोक यशस्वी आणि हुशार असतात ना ती लोक सतत कामामध्ये व्यस्त असतात. ते कधीही वेळ वाया घालवत नाहीत. ते कधीही काम करण्यासाठी कोणतेही कारण शोधत नाही, संधी शोधतात. ते स्वतः संधीचं सोनं करून दाखवतात. त्यामुळं तुम्ही जर नुसती स्वप्न बघत असाल आणि त्या स्वप्नांसाठी धडपड करत नसाल तर ती नक्कीच करा आणि स्वतः हुशार बना आणि मूर्ख अजिबात बनू नका.
आता आपण 5वं लक्षण पाहूया. बघा, मूर्ख लोकांना अतिशय गर्व आणि घमंड असतो. अशी लोक रिकामं टेकड्या असतात आणि ॲटिट्यूड खूप सुद्धा दाखवतात. तुम्ही बऱ्याच अशा लोकांना बघितलं असेल की ज्यांच्याजवळ कोणतीही चांगली वस्तू किंवा कोणतीही चांगला गुण नसतो, पण दिवसभर बडाया मारायच्या फिरायच्या. कोणी शहाणपणा शिकवायला गेलं ना, कोणी चांगला सल्ला दिला तर त्याला म्हणायचं, तू मला शिकवू नकोस, मला सगळं माहीत आहे. अशा या वागण्याला तर ॲटिट्यूड दाखवणं म्हणतात ना. आणि हा रिकामा एपिसोड फक्त मूर्ख लोकच दाखवत असतात. अशा लोकांना चांगल्या गोष्टी सांगितल्या तर लगेच राग येतो आणि ते समोरच्या व्यक्तीशी भांडायला सुद्धा सुरू करतात. ते स्वतः घमंडीपणानं समोरच्या व्यक्तीला सरळ सरळ म्हणतात, तू आहेस कोण मला सांगणारा. अशा या वागण्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळं मूर्ख लोकांच्या कोणीही संपर्कात राहत नाही. आपल्या घमंडीपणामुळं गर्विष्ठ लोकांना ना लोकांना जपायचं माहीत असतं, ना स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असते. या लोकांना असं वाटतं, माझा हा घमंडच माझी ताकद आहे आणि माझ्या या घमंडामुळं समोरचा व्यक्ती माझ्या पुढे झुकेल. तर असं कधीच होत नाही ना. उलट अशा घमंडी लोकांना लोक इग्नोर करत सुटत असतात. आणि जो हुशार मनुष्य असतो तो उलट हुशार लोक नेहमी समोरच्या व्यक्तीला समजून घेतात, नेहमी विनम्र असतात. ते कोणत्याही गोष्टीचा घमंड करत नाही. आणि माणसामध्ये घमंड, गर्व, अहंकार नको, तर सहनशीलता, संयम, विनम्रता असायला हवी ना. जर आपल्या जीवनामध्ये विनम्रता असेल ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंतसुद्धा येत असतो. आणि ज्याच्यामध्ये अहंकार असेल त्याच्या जीवनामध्ये भगवंत येतो का कधी? कधीच नाही. जिथे अहंकार असेल ना, तो त्या अहंकाराच्या ठिकाणी राक्षस निर्माण होत असतो. ती भगवंत जागा सोडून जात असतो. आता पुढचं 6वं लक्षण पाहूया. ज्या मूर्ख लोकांना अपमान झालेला कधीच कळत नाही. बघा, हे सुंदर लक्षण आहे. ते निर्लज्जासारखे वागत असतात. जिथे त्यांना मान सन्मान मिळत नाही ना, ते तिथे वारंवार जात राहतात. जी लोक त्यांना इग्नोर करतात, सतत त्यांनाच बोलवत राहतात, स्वतःचा मान सन्मान आहे ना तो कधीही ते जपत नाही. 4 लोकांमध्ये कधीही किमतीनं राहत नाही. तुम्ही अशा बऱ्याच लोकांना पाहिलं असेल की ज्या लोकांना एखाद्या ठिकाणी खूप जास्त टोमणे मारले जातात, अपमानित केले जातात, तरीही ते लोक तिथेच वारंवार जातात. हा उलट हुशार लोक असतात ना, कधीही जिथे किंमत नाही तिथे फिरकतसुद्धा नाही. एक लक्षात घ्या, आपण स्वतः आपली स्वतःची किंमत केली तरच समोरची व्यक्ती आपली किंमत करेल ना. पण आपण जर समोरच्या व्यक्तीचं मन जपण्यासाठी तो काहीही बोलत असेल, तो कितीही अपमान करत असेल, आपल्याला व्हॅल्यू देत नसेल, तर आपण त्याच्या मागे पळत असू तर तो व्यक्ती आपला गैरफायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं अशा व्यक्तीच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळं जिथे अपमान होतो ना, जिथे किंमतच नाही, जिथे लोक तुम्हाला मानतच नाही, तिथे अजिबात जाऊ नका. लोक तुम्हाला इग्नोर करतात, त्या लोकांना तुम्ही देखील इग्नोर करा. आता 7वं लक्षण पाहूया. न मागता सल्ला देणं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या समाजामध्ये 2 प्रकारची लोक असतात. एक जी स्वतः शिकतात आणि स्वतःला खूप ज्ञान संपादन करून घेतात आणि मगच वेळ आल्यानंतर योग्य वेळी समोरच्या व्यक्तीला हवा असेल तर सल्ला देतात. आणि दुसऱ्या प्रकारची लोक असतात ना, स्वतःला 0 ज्ञान असतं पण रोज समोरच्या व्यक्तीला शहाणपण शिकवत राहायचं. तर 2 नंबरची लोक हे मूर्ख लोकांपैकी आहेत, ज्यांना काडीचीही ज्ञान नसतं पण सतत दुसऱ्याला शहाणपणा शिकवत राहायचं. काही लोक असे सुद्धा असतात की ज्यांच्या आयुष्यात त्यांनी काहीच मिळवलेलं नसतं, अपयशीच असतात, पण असं दाखवायचं जणू काही या जगातील सगळं काही कमावलेलं आहे. या सवयीला
तर मूर्खपणाचं लक्षण म्हणतात ना. लोकांना कसं असतं की सतत व्यक्ती बडबड करत राहायचं, समोरच्या व्यक्तीला जबरदस्ती आपला सल्ला, आपले लेक्चर सांगत राहायचं, आणि या सवयीमुळं त्यांना कोणीही गृहीत धरत नाही. जर तुम्हाला देखील अशी सवय असेल ना की समोरच्या व्यक्तीला न मानता सल्ला देणं, तर आजच्या आज तुमची ही सवय बंद करा. कधी कधी आपण एवढे ज्ञानी होतो ना, बघा 1-2 श्रवण ऐकतो, मग आपल्याला एवढी बुद्धी येते की लगेच आपण दुसऱ्याला कमी समजतो. लगेच आपण किती श्रेष्ठ आहोत ना, आपल्याला किती ज्ञान आहे ते आपण समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण असं अजिबात तुम्ही करू नका. जर समोरच्या व्यक्तीला जर गरज असेल ना तरच तुमचं मत द्या, नाहीतर अजिबात देऊ नका. पहिल्यांदा तुम्ही स्वतः यशस्वी व्हा. कष्ट मेहनत करून समाजामध्ये आधाराचं स्थान मिळवा. मग साहजिकच आहे ना, तुम्ही स्वतः यशस्वी आहात ना, तर समोरचा व्यक्ती येऊन तुम्हाला विचारेल की तू हे कसं मिळवलंस बरं, मला नक्की सांग. त्या वेळेला तुमचा सल्ला देऊ शकता. लक्षात ठेवा, मूर्ख नाही, शहाणं बना. योग्य वेळेला योग्य व्यक्तीचा तुमचा सल्ला द्या. आता 8वं लक्षण पाहूया. मूर्ख लोक स्वतःची चूक मान्य कधीच करत नाही. या लोकांना असं वाटत असतं की प्रत्येक वेळेला, प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण स्वतःच बरोबर आहोत. समोरची व्यक्ती चुकीची आहे आणि त्या व्यक्तीला चुकीचं ठरवण्यासाठी ते वाटेल ना त्या थराळा जाण्याची ते मानसिकता ठेवतात. म्हणजे दुसऱ्याच्या चुका काढणार आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये जरी काही चुकीचं झालं ना तर त्याला देखील दुसऱ्याला जबाबदार ठरवणार. म्हणजे स्वतःला अपयश आलं तर माझी वेळ चांगली नव्हती, परिस्थिती चांगली नव्हती असं म्हणून स्वतःची चूक कबूल करणार नाही. अशा व्यक्तींना दुसऱ्याला त्रास देण्याची सवयच असते आणि दुसऱ्याला दोष देत असते. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल ना तर स्वतःची चूक मान्य करायला शिका. कारण स्वतःच्या चुकांमधून शिकण्यातच स्वतःच्या यशाकडे जाण्याचा मार्ग आहे. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पहिला मार्ग सुरू होतो ते म्हणजे चूक मान्य करायला शिका. त्या जर चुकीमध्ये सुधार केला तर आपण हिऱ्यासारखे चमकू, आणि चूकच मान्य केली नाही ना तर आपल्या चुका आपणच लपून ठेवत असू तर आपल्या कधीही चुका सुधारणार नाहीत आणि आपण मूर्खच राहणार आहोत. आता 9वं लक्षण पाहूया. विचार न करता निर्णय घेणं. हुशार लोक असतात, खूपच समजूतदार लोक असतात. एखाद्या गोष्टीबद्दल खूप समजूतदारपणाने विचार करतात, खूप हुशारीने ती गोष्ट करतात. एखादा काम करण्यासाठी ते समोरच्या व्यक्तीचा सल्ला देखील घेतात आणि मगच निर्णय घेतात. त्या उलट मूर्ख लोक एखादं काम करताना किंवा एखादं मोठं पाऊल उचलताना कधीच विचार करत नाही. भावनेच्या भरामध्ये ते मोठेपणा दाखवण्यासाठी, स्वतःला शहाणं सिद्ध करण्यासाठी निर्णय घेत असतात आणि स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेतात. कधीही आपण बोलताना असो किंवा कोणतेही काम करताना असो, अगोदर थोडा विचार केला पाहिजे. समजा आपल्या जवळच्याच एखाद्या व्यक्तीशी भांडण झालं तर लगेच रागामध्ये नातंच तोडून टाकण्याचा निर्णय फक्त मूर्ख लोकच येऊन घेतात ना. म्हणजे शहाणं लोक तर भांडणामध्ये सुद्धा शांत राहून योग्य तेच उत्तर देतात. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हुशार आणि शहाणं कोणी जन्मापासून नसतं, ते आपण आपल्या कृतीतून सिद्ध करायचं असतं की आपण मूर्ख आहोत की हुशार आहोत. हा एखादा निर्णय प्रत्येकाचा चुकू शकतो, पण प्रत्येक गोष्ट चुकीचं होणं म्हणजे चुकीचा निर्णय असतो. त्या पाठीमागे कोणता तरी विचार नसतो. प्रत्येक गोष्टीचं किंवा कामाचं नियोजन असायला हवं. नियोजन विचार करून केलेली कामं नेहमी सिद्धीला जात असतात. म्हणून न विचार करता निर्णय घेऊ नका. आता शेवटचं लक्षण पाहूया. आळशी बनून काम करणं म्हणजे आळशी बनून कारणे सांगणं
मूर्ख लोकांना कोणत्याही कामाबद्दल अतिशय कारण सांगण्याची सवय असते. अशी लोक खूप आळशी असतात. अशा लोकांना कोणतंही काम करण्यामध्ये कधीच इंटरेस्ट नसतो. सकाळी उशिरा उठायचं, रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत राहायचं, टाईमपास करायचा, दिवसभरही काही काम न करता सोशल मीडियावर मजा करायची आणि स्वतः जेव्हा काम करण्याची वेळ येईल तेव्हा काहीतरी कारण सांगून रिकामा व्हायचं. म्हणजे हे लक्षण आहे ना मूर्ख लोकांचं आहे. म्हणजे तर काम तर काहीच करायचं नाही, पण आळशी बनून कारणं द्यायची आणि अपयश पदरी आलं तर ती वेळ परिस्थिती त्यांना दोष द्यायला लागायचं, नशिबाला दोष देत राहायचं. ज्या लोकांना खरोखर यशस्वी व्हायचं असतं ना, जीवनात काहीतरी करून दाखवायचं असतं, ती लोक काट्यावरून चालायला तयार असतात. ती लोक स्वतःला, स्वतःच्या नशिबाला बदलण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतात. ती लोक आळशी नसतात, कारणं देत नाही, तर ते लोक प्रत्येक संकटाला तोंड देत पुढे चालत राहतात. समर्थांनी सांगितलेली आहेत ना, ही आपण 10 लक्षणं आता आपण मूर्ख लोकांची पाहिली. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या सर्व लक्षणांचं तात्पर्य काय बरं? जर तुमच्यामध्ये जर असे गुण असतील, त्यामधील एक जरी गुण असेल तर लगेच सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही. कुठेतरी आपण वाचलंच आहे ना, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही अवगुण आहेच. प्रत्येक व्यक्ती चुकत असतोच. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक आणि एक वाईट गुण असतोच. पण तो वाईट गुण आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या हातून जर चूक होत आहे म्हणून ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा. जी लोक हुशार असतील ना, ती चुका लगेच दुरुस्त करतील. जरी गुण स्वतःचा असेल तर तो मान्य करून आज सुधारण्याचा प्रयत्न करतील. आणि जी लोक खरंच मूर्ख आहेत, ती लोक ऐकून सुद्धा सोडून देतील आणि आपल्या चुका पुन्हा पुन्हा करत राहतील. आपल्या वाईट गुणाला प्रोत्साहन देत राहतील. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने समजूतदार व्हायला हवं. नम्रपणा मनुष्याच्या जीवनामध्ये यायला हवी. सहनशीलता यायला हवी. जिथे नम्रपणा असेल ना, तिथे विजय निश्चित आहे. म्हणून आपल्यामध्येही मूर्खांची 10 लक्षणं असतील ना, आजच विचार करा. सद्गुरू आईला शरण जा, दत्तगुरू माऊलींना शरण जा आणि आजच विचार करा. आजच ती 10 लक्षणं, वाईट गुणांना मातीमध्ये तुडवा आणि आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करा. नवीन दिवस, नवीन ब्रह्ममुहूर्त तुमची वाट बघत आहे. ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, तुम्हाला मनोमन मिळत जातील. जय जय रघुवीर समर्थ.